त्यांच्या पितेनं काय केलं, ब्रह्मचैतन्य ऋषी होते ते तपमनी बसले. म्हणे कोण आहे आतमनी? मी तर पाहिलं तर सुखदेवजी आहे, जे पुढच्या हिच्यामध्ये पुढच्या जन्मामध्ये कोण होते जरा आता मानून जास्त भागवत तुम्ही नाही ऐकले असं वाटतं. कोण होते? हिरण होते. हिरण कोण होते? जोरात बोला, कोण होते? हिरण. आता तुम्ही म्हणता हिरण कसे? तर हिरणच्याही पहिले महाराज ते एक ऋषी होते, एक मुनी होते. काय? एक ऋषी होते, त्यांची कथाही खूप लंबी आहे. एक ऋषी मुनी होते, त्यांचं एक हिरणावर मरता एक हिरणावर त्यांचं मोह गेलं. त्या हिरणाच्या व्याकुलतामध्ये त्यांनी जीव सोडला आणि मग त्यांना पुढचा जन्म कशाचा भेटला? हरणाचा जन्म भेटला. पण त्यांची भक्ती, ऋषी होते ना, भक्ती एवढी केली की त्यांना याद राहिलं माझा मृत्यू का झाला. मग त्या हिरणाच्या रूपामध्ये त्यांनी का केलं? त्यांनी ऋषी मुनीच्या सोबत भजन केलं, संतांची सेवा केली, हरण रूपामध्ये भजन ऐकले. मग महाराज ऐकल्या त्यानंतर त्यांचा पुढचा जन्म झाला सुखदेवजी महाराजांचा. मग सुखदेवजी महाराजांचा जन्म झाला तर जन्म झाल्याच्या नंतर जन्म गर्भामध्ये होते. गर्भामध्ये होते तर त्यांच्या पितेने विचारलं, तू जन्म का नाही घेताय? म्हणे जर मी जन्म घेतला नाही, या मोहमायाच्या बंधनात फसून गेला तर? म्हणजे तुम्ही माझे आई वडील आहे, तुम्ही तर माझ्यावर मोह करणारच, बरोबर आहे की नाही? माझी आई माझ्यावर प्रेम करणार, मी आईच्या बंधनात बंधून जाईल, म्हणून मी भक्ती कशा करेन? माझ्यानं भक्ती होईल का? नाही होणार. आज जर म्हटलं संन्यास घ्यायचं तर कोणी संन्यास घेऊ शकते का? माते पितेची अडकण जे जिथले काही आहे. मग सुखदेवजी महाराज म्हणत होते की जर मी जन्म घेतला तर तुम्ही मला मोहमध्ये अडकून घेणार आणि माझा हा जन्म ही व्यर्थ जाणार. याच्या कारण मी जन्मच नाही घेत. म्हणे प्रभू असं नाही हो, जन्म घ्यावा लागते. म्हणे पहिले मला वचन द्या की तुम्ही माझ्यावर मोहित होणार नाही, तुम्ही माझ्यावर हक्क जतवणार नाही. ठीक आहे म्हणे, आम्ही वचन देतो. आणि महाराज सुखदेवजी महाराजांना त्या माईच्या गर्भातून जन्म घेतला. जसा जन्म घेतला त्यांची माता त्यांच्यावर मोहित झाली. कशी मोहित झाली? अरे बापरे, माझं बाळ किती छान आहे. महाराज हे शब्द त्यांच्या कानामध्ये पडले. त्यांनी काय केलं? स्वतःची नाळ उचलली आपल्या हातामध्ये. आता 12 वर्षाचं बालक होतं ते. स्वतःची नाळ, जे नाभीमध्ये असते आपली नाळ, ते स्वतःच्या हातात धरले महाराज आणि वनामध्ये चालले गेले. का? जर मी इथे एकही क्षण जर थांबला तर माझ्यानं भक्ती होणार नाही. माझ्यानं जर भक्ती होणार नाही आणि हा जन्म मला व्यर्थ घालायचा नाहीये. तर महाराज असे सुखदेवजी महाराज कथा सांगते, द्वैपायन विरह कातर, म्हणजे विरह, त्याचं वीर्य पण टाकलेलं नव्हतं. 10 पासून वनावनी गेले होते. आणि वनावनी गेल्याच्या नंतर महाराज जेव्हा वनामध्ये जायला लागले तर त्यांचे पिता व्यासजी महाराज, काय त्यांचे पिता कोण? व्यासजी महाराज. आता तुमच्याकडे व्यासजी कोणाला म्हणता माहिती आहे का? वाल्मिक ऋषीला तुमच्याकडे व्यासजी म्हणता, बाकी ते व्यास नाही ना. व्यासजी म्हणजे ज्यांनी शिव महापुराण, ज्यांनी भागवत, ज्यांनी सगळे ग्रंथाचे रचयिता म्हणजे व्यास. कथाकार म्हणजे कथाव्यास ना. व्यासचा अर्थ म्हणजे असं नाही की वाल्मिक ऋषी व्यास नाही आहे, ते पण व्यास आहे. बाकी वृंदावनकडे व्यास कोणाला म्हणतात हे पण लक्षात घ्या.
महाराष्ट्रामध्ये व्यास कोणाला म्हणतात आणि वृंदावनमध्ये व्यास कोणाला म्हणतात हे स्पष्ट करून घ्या. आमच्या वृंदावनकडे कथाकार, कथाला बनवणारे, कथाचे वक्ता त्यांना म्हणतात कथा व्यास. बरोबर की नाही? त्यांना काय म्हणतात? आता माझ्या बॅनरच्या खाली तिकडे पाहा, काय लिहिलेलं आहे? बाल व्यास. बरोबर की नाही? काय लिहिलेलं आहे? बाल व्यास म्हणजे बाल कथाकार. आपल्या महाराष्ट्रात कथाकार लिहितात, आमच्या वृंदावनकडे व्यास लिहितात. आता व्यासचा अर्थ काय? हे जे बसलेली आहे हे व्यासपीठ आहे. हे काय आहे? व्यासपीठ आहे. व्यास काही उपाधी नाही बरं का कोणाला. हे तुम्हाला फक्त मी सांगलं. व्यासजी महाराज अलग आणि व्यास वाल्मिक ऋषी अलग आहे ना. व्यासजी महाराज म्हणजे ज्यांनी सगळ्या ग्रंथाची रचना केली त्यांचं नाव आहे ऋषी व्यास. काय नाव आहे? ऋषी व्यास. लयच लोक याच्यामध्ये कन्फ्युज होऊन जातात. आता जर मी म्हणता तुम्हाला की व्यासजी महाराजांचे पुत्र शौनकजी, तुम्ही समजते वाल्मिक ऋषीचे पुत्र. बरोबर की नाही? बरोबर की नाही? जोरात बोलत जा ना मग. हा, आणि हे मला आता 1-2 दिवस पहिले मालूम पडलं की आपल्या क्षेत्रात, तुमच्या क्षेत्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये वाल्मिक ऋषीच्या नावाला व्यास महाराज बी म्हणतात. बरोबर की नाही? आता हे हर एक क्षेत्रामध्ये प्रथा नाव अलग अलग आहे. बाकी आमच्याकडे व्यास म्हणजे कथाकार, व्यास म्हणजे व्यास. पहिला व्यास म्हणजे व्यासजी महाराज, त्यांच्या नावावर व्यासपीठ आहे, त्यांच्या नावावरच व्यास आहे. व्यासजी महाराज कोण? ज्यांनी शिव महापुराण, ज्यांनी श्रीमद भागवत कथा आणि 18 पुराण, शास्त्र, उपनिषद सगळ्यांचं लेखन केलं होतं, त्यांचं नाव आहे ऋषी व्यास. बोलो व्यासजी महाराज की. त्यांचं नाव आहे ऋषी व्यास. आणि त्यांचे पुत्र कोण? तो म्हणे ऋषी शौनकजी महाराज. कोण आहे? सॉरी, ऋषी सुखदेवजी महाराज. हा, तेच आमच्याकडे कधी कधी मिस्टेक होते बरं का. ऋषी सुखदेवजी महाराज त्यांचे पुत्र, व्यासजी महाराजांचे पुत्र. आणि तुमच्याकडचे व्यास म्हणजे वाल्मिक ऋषी, त्यांच्या नावाच्या पुढेही व्यास लागते. का लागते? कारण की तेही वाल्मिकीचे रचयिता आहे. वाल्मिकीचे म्हणजे श्री रामायणचे रचयिता आहे वाल्मिकी ऋषी. त्यांनीही प्रभू रामचंद्राची रामायण लिहिलेली आहे. रामायण पण खूप प्रकारच्या. रामचरितमानस वेगळी, रामायण वेगळी है ना, उत्तर रामायण वेगळं, हे अलग अलग. मग व्यासजी महाराजांचे पुत्र श्री सुखदेवजी महाराज. जसंच व्यासजी महाराज पाहिलं की माझा पुत्र मला सोडून चालला, त्यांनी हाका मारली, बेटा बेटा तू कुठं चालला? तर महाराज तन्मय तया पुत्रेती तन्मय तया. श्लोक काय सांगतो बराबर एकदा है ना. श्लोक म्हणजे आता तुमच्याकडे एकनाथी भागवत चालते बाबा. बरोबर की नाही? काय चालते तुमच्याकडे? एकनाथी भागवत. आणि माझा प्रयत्न काय? हिंदी म्हणून मराठीत कन्वर्ट करायचा. आता हे कथा आमच्याकडे हिंदी मध्ये. मी पढाई कशामध्ये केली? तो बोलत जाणं जरा. कशामध्ये केली? हिंदी मध्ये. माझं वाचन कशामध्ये? हिंदी मध्ये. मी कथाकार कशाचा? हिंदीचा. पण करतो कशामध्ये? कोणासाठी? तुमच्यासाठी. की मी काही वृंदावनचे जे कथा आहे, जे असलियत मध्ये श्रीमद भागवत वृंदावनची आहे, ते तुम्हाला कळून है ना. एकनाथी भागवत मध्ये मी थोडं अंतर आहे, पण वृंदावनची जी लिहिलेली भागवत आहे सुखदेवजी महाराजांनी, ते याच्या कारण काही चूक जर माझी निवत असली बोलण्यामध्ये, जरा माझी मराठी एवढी पक्की नाही बरं का. थोडी हमको मराठी आती पर जरा जरा हेलपाटे खाती है ना. तर जसंच हाका मारला, बेटा बेटा पुत्रेती तन्मय तया तरबो विने दुस्त. सर्वभूत हृदयम मुनिमान तोस्मी. अर्थात तन्मय होऊन, तन्मयता के कारण श्री सुखदेव जी महाराज के ओर से उत्तर दिया
ऐसे सर्वभूत हृदयशी सुखदेवजी महाराजला आम्ही सर्व प्रणाम करता. म्हणे नाही, मी जर इथे थांबला तर माझा उद्धार होणार नाही, ह्या जन्मही माझा व्यर्थ जाईल. हे व्यासजी महाराज मला आज्ञा द्या, मला वनामध्ये जाऊ द्या. मुनिमान तोस्मीन, मला जाऊ द्या. व्यासजी महाराजांना जाऊ दिल्यानं हे 12 वर्षाच्या वयामध्ये बिना यज्ञ पवित्र श्री सुखदेवजी महाराज वनामध्ये भ्रमण करायला. मग सुखदेवजी महाराज पुढे कथा येते की 88,000 संत, किती 88,000 संत नेहमी शारण्यमध्ये श्रीमद भागवत कथामृताचा रसपान करत होते. आता याचं नाव नेहमी शारण्य का पडलं हे बी मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहित आहे का? मग ऐका, नेहमी शारण्य का पडलं तर एकदा सर्व संतांची मीटिंग भरली. म्हणजे पुढे कलियुग येणार आहे. काय कलियुगामध्ये कोणी भजन करू देणार नाही, कोणी कीर्तन करू देणार नाही. मग आपण संत महात्मा लोकांना जायचं कुठं? मग आपल्याला एक जागा पाहिजे, बरोबर की नाही? जसं ग्रामपंचायतीला तुम्ही जागा मागता ना मंदिर बांधण्यासाठी, तसं संत लोकांनी पण जागा मागली. कोणाला? म्हणजे आता जागा घ्यायची कोणाजवळून? म्हणजे चला भगवान विष्णू जवळ गेले संत महात्मा लोक. 88,000 संत गेले. किती? 88,000. 88 म्हणतात तुमच्याकडे, हिंदीत 88, तुमच्याकडे 88, 8वर 8, 88,000 संत गेले. मग काय करलं भगवान विष्णूने? आपल्या हातामधलं चक्र, सुदर्शन चक्र सोडलं आणि संत लोकांना सांगलं की चक्रची नेहमी जिथे जाऊन थांबील ते जागा तुमची. त्या चक्राची नेहमी म्हणजे आखरी तो चक्राची नेहमी. ठीक आहे, ते चक्र पुढे चालत जाय आणि 88,000 संत त्याच्या मागे चालत जात महाराज. असं करता करता पूर्ण पृथ्वीचा राऊंड मारला आणि तो एका वनामध्ये जाऊन थांबला. एका वनामध्ये जाऊन थांबला तर संत महात्मांना म्हटलं आता आपण इथंच भजन करायचं. बाकी भजन करायचं, ह्या जागेचं नाव ठेवा काय? मग लय विचार केला तर म्हणे ह्या जागेचं नाव आपण काय ठेवतो मला माहिती का? म्हणे जागा आपल्याला भेटली कशा कारण? ह्या नेहमी कारण. बरोबर आहे की? चक्राची नेहमी. आणि हे काय आहे? अरण्य. वनाले अरण्य हे म्हणतात बरं का. तर ते जागेचं नाव झालं, त्या भूमीचं नाव झालं नेहमी शारण्य. हे संधी विच्छेद करून झालं बरं का. ते संधी विच्छेद झालं बोल भाषेमध्ये. तर 88,000 संतांची भूमी म्हणजे नेहमी शारण्य. नेहमी शारण्य म्हणजे आजही 88,000 संत महात्मा बसून भगवंताचं नामस्मरण चिंतन करता. कोण कोण गेला नेहमी शारण्य? जरा हात उचला बरं का. कोणाकोणाचं नेहमी शारण्य झालेलं आहे इकडे बाया म्हणे? कोणाचं? वा 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 वा, एकदम बढिया. करून घ्या खालते हात. नेहमी शारण्य एकदा तरी जाऊन ये जा. खूप एकदम छान वातावरण आहे. संतांचं भगवंताचं दर्शन तर होईल तुम्हाला. तसंच महाराज सांगता की नेहमी शारण्य तीर्थ क्षेत्रामध्ये विराजमान महामती सूतजी महाराज काय की नेहमी सुतना भिभ्यः महामतीम कथामृत स्वस्वाद कुशलः शोनको ब्रवीत. अर्थात त्या एक दाव भागवत कथामृत रसस्वाद करने में कुशल मुनि शौनक जी महाराज नेहमी शारण्य तीर्थ क्षेत्रामध्ये महामती सूतजी महाराजाला नमस्कार करतात.
की मी आलो. मग शौनकजी महाराज म्हणता, सूतजी काय? अज्ञान ध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सूताख्याहि कथा सारम मम कर्ण रसायनम. अर्थात म्हणजे सूतजी, तुमचं ज्ञान अज्ञान, तुमचं जे ज्ञान आहे ना, अंधकारला नष्ट करणार आहे. काय? अज्ञान ध्वांत विध्वंस, म्हणजे तुमचं ज्ञान एवढं आहे की अज्ञानला मिटवणार. असं करोड़ों सूर्य के समान आपका तेज है, कोटि सूर्य समप्रभ. करोड़ों सूर्याचा तुमचा तेज आहे. हो. मग आता काय करायचं? म्हणे कोटी सूर्य समप्रभ सूताख्याही, म्हणजे सूतजी महाराज आमच्या ह्या कानांना मम कर्ण रसायनम. काय? सूताख्याही कथासारम मम कर्ण रसायनम, म्हणजे माझ्या कानाला, माझे कर्ण जे आहे ना, तुमच्या मुखातून जर कथा अमृत रसायन जर ऐकायला भेटील तर माझा उद्धार होईल. आणि जर माझा उद्धार होईल तर या जगामध्ये याच्यात जास्त काय मागू की तुमच्या मुखामधून मला ऐकायला भेटेल ना, माझे कान त्याला श्रवण करते. भक्ती, ज्ञान, वैराग्य जहा माणसाच्या सोबत असताना भक्ती, ज्ञान, वैराग्य, तर महाराज खूप त्याला भगवंताची प्राप्ती होते. पुढे कथा आहे ते की कालस्य मुखग्रास्य सनीश सप्तवे श्रीमद्भागवत शास्त्र कलो कर्णेमभीशतम्. लोक विग्रह समुक्त्य नादिकरस चेवत विधि श्रवते कृतः प्रीति संगयोग कुत्रते सत्रः. अर्थात जहां असे वचन ऐकले महाराज, जर सूतजी महाराज म्हणता, शौनकजी तुम्हारे हृदय में भगवान का प्रेम है, इसलिए मैं विचार तुम्हें संपूर्ण सिद्धों का निष्कर्ष सुनाता हूँ जो जन्म मृत्यु को भी तार देता है. ऐसी श्रीमद् भागवत कथा मैं तुम्हें सुनाऊंगा. तुला मागलं तर काय मागलं? काही सोनं मागलं नाही, चांदी मागलं नाही, तुला मागलं तर कथा ऐकण्याची इच्छा तुझी झाली. ठीक आहे, मी तुला कथेचं रसपान करवणार. मग महाराज शौनकजी महाराज विचारता, लक्षात घेता बरं, हे कथा कोण कोणाला ऐकाडते? भागवत कथा ही कशी कथा आहे जे ऐकाडता 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 पुढे जाते. प्रथम कोण कुठे बसलाय? नैमिषारण्यमुनी 88,000 संत बसलाय आणि सूतजी महाराज काय करताय? वक्ताय. वक्ता म्हणजे कथाकार. सूतजी महाराज काय करताय? कथाचं वाचन करताय. आणि शौनकजी महाराज काय करताय? कथाला श्रवण करताय. कुठे करताय? नैमिषारण्यमुनी. बरोबर, हे एक दुसऱ्याला कथाचं व्यास झालं ना. आता पुढे आहे का महाराज? शौनकजी महाराज विचारता, लोक विग्रहस्य नारदस्य चेव विविधे कृतस्य प्रीति संयोग कृत ते अहम. अर्थात या सांसारिक प्रपंचापासून मुक्ती एवं विचारशील नारदजी संकारिक सदा संयोग
म्हणे हे जे नारद वगैरे हे जितकी भक्ती करताना, तर याची प्रीती कशी झाली, हे सुरुवात कशी झाली, भक्तीची सुरुवात कशी झाली, भक्ती कुठून आली, ज्ञान कुठून आलं, वैराग्य कुठून आलं. हे सांसारिक प्रपंच पासून जर मुक्ती पाहिजे तर भक्ती ज्ञान वैराग्य लागेल. हे कुठून आले? तर महाराज संकाधिक सूतजी महाराज सांगता, हे जे नारद आहे ना ते बी काही कमी नाही. म्हणे नारद जो आज एवढं नारायण 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 करतो ना म्हणे, तर पुढच्या जन्मामध्ये तो असा ना होता काय, तिलाही भगवंताची भक्ती घडली. नारदजी पहिले कशाचे पुत्र होते, कोणाचे पुत्र होते? दासी पुत्र होते. कोणाचे? दासी पुत्र. नारद एक दासी पुत्र होते पुढच्या जन्मामध्ये, पूर्वजन्म. मग महाराज दासी पुत्राहून त्यांची भक्ती आणि त्यांच्या भक्तीच्या प्रबल त्यांच्या मायेचे संस्कार त्या दासी पुत्राहून ते हरिपुत्र झाले, भगवंताच्या चरणी आले. आणि भगवंताच्या चरणी आल्यावर आज साऱ्या जगामध्ये ते प्रख्यात आहे. सदैव आपल्या मुखामध्ये नारायण 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 हमेशा. पुढे कथा येते, एक गावची कथा आहे की देवर्षी नारद मुनी जात होते महाराज, नारायण 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 करत, आणि एका नदीच्या काठेवर दोन म्हातारे माणसं, काय हे मोठाले म्हातारे, एका जवान तरुणीच्या मांडीवर झोपले होते आणि लढत होते महाराज. एका नदीच्या काठीवर. मग नदीच्या काठीवर झोपून मग नारदजीने पाहिलं की हे काय मी पाहतो, ही बाई तर खूप जवान दिसते, स्त्री तर खूप जवान आहे, बाकी हिच्या मांडीवर काय? दोन मुलं आहे महाराज. मुलं म्हणजे दोन तिचे मुलं. नारदजीला माहित नव्हतं की हे तिचेच मुलं आहेत. नारदजी जात होते आणि त्या स्त्रीच्या मांडीवर एका साईडने एक आणि दुसऱ्या साईडने एक झोपलेला होता. नारदजीला मनामध्ये एक प्रश्न उठला की म्हणजे हे मी काय पाहतोय, म्हणजे हे बाई तर खूप जवान दिसते, म्हणजे स्त्री तर खूप चांगली आहे, बाकी हे दोन. नारदजीने संकोच करून त्यांच्या पाशी गेले. त्यांच्या पाशी गेल्याच्या नंतर महाराज हात जोडून नमस्कार केला. आणि नमस्कार केल्याच्या नंतर विचारलं, म्हणे माई मी तुला नमस्कार करतो, पर एक मनामध्ये संदेह आहे. म्हणे सांग, हे दोघी लढता काय? म्हणे काय हे दोघी जे वृद्ध जन आहे हे लढत का आहे, आणि हे तुझ्या मांडीवर का झोपलेले आहे? तर महाराज नाही जाऊ दे, कसं इकडे लक्ष द्या. पण हे लढत का आहे? तर ते तरुणी सांगते, हे नारद मुनी मी तुम्हाला प्रणाम करते, तुमच्या मनातला संदेह बरोबर आहे, याला काहीच खेद नाही. बाकी हे जे दोन मुलं जे आहे ना हे माझे पुत्र आहे. म्हणे काय हे तुझे पुत्र आहे? म्हणे हो. म्हणे तू तर 25 ची वाटली बाई, म्हणे आणि हे तर लय 100 पार वाटता. तर म्हणे तुझं नाव कोण, तू हाय कोण, हे दोघीचं नाव कोण?
तर महाराज ते सांगते की मी अजून कोणी नाही, ह्या जगामधली भक्ती आहे. काय आहे? भक्ती आहे. म्हणे अच्छा भक्ती महाराणी? म्हणे हो. आणि म्हण तू जर भक्ती आहे तर हे दोघी कोण आहे? म्हणे हे दोघी माझे पुत्र ज्ञान आणि वैराग्य. म्हणे ह्या दोघीने काय झालं? म्हणे नारदजी ह्या जगामध्ये भक्ती तर खूप आहे. काय भक्ती? तर जो तो भक्ती करतोय, बाकी ज्ञान आणि वैराग्य कोणालाच नाहीये. म्हणून मी यांची आई, मी तर तरुण आहे, बाकी माझे मुलं वृद्ध होत चालली. लक्षात घ्या, कथाला श्रवण करता बरं का. मी तर तरुण आहे, भक्ती तर तरुण है, बाकी ज्ञान और वैराग्य बूढ़े हो गए. म्हणे माझ्या जीवनातलं हे दुःख मिटवा. मी तर तरुण आहे, पण माझ्या मुलांना पण तरुण करा. तर महाराज नारद मुनीनं वचन दिलं, तू काळजी नको घेऊ, मी हा ज्ञान आणि वैराग्याला पुन्हा तरुण रूपामध्ये आणू. महाराज नारद मुनी तिथून निघाले, संत महात्मापाशी गेले, खूप भजन केलं, खूप कीर्तन केलं. जगामध्ये भक्ती तर होतीच होती, पण नारद मुनीने काय केलं? भगवंताचं नामस्मरण केलं, संतांना बनवले, संत घडवले आणि त्या ज्ञान आणि वैराग्यालाही पुन्हा जीवित केलं आणि त्यांनाही तरुण केलं. महाराज पुन्हा त्या काठेवर गेले नदीच्या आणि जाऊन पाहिलं तर महाराज भक्ती ही तरुण होती आणि ज्ञान वैराग्य ही तरुण होते. भक्तीनं पायामध्ये दंडवत प्रणाम केला नारद मुनीच्या. दोन्हीही ज्ञान वैराग्याने प्रणाम केला की तुम्ही ह्या जगामध्ये आम्हाला पुन्हा तरुण केलं. नारद मुनी म्हणता हे मी नाही, हे सर्व भगवान की कृपा है ना. ये सब भगवान की कृपा है. भगवानची कृपा म्हणजे भगवंताची जा कृपा असते ना, ता श्रीमद भागवत होते, भगवंताची कृपा असते ता तुमचं काही चांगलं होते आणि वाईट होते. आता मला एक गोष्ट लक्षात द्या, भगवंताची कृपा ह्या विषयाचा आपला आहे. आता लयच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो, महाराज आम्ही भक्ती खूप करता, दिवस रात देवाचं नाव घेता, मंदिरात जाता, आरती करता, तरी देव आमचं चांगलं करत नाही. करता का? दिवस रात आम्ही भक्ती करता तरी देव आमचं चांगलं करत नाही. अरे महाराज जो 6 वर्षा म्हणून एकदा मंदिरात जातो त्याच्यासाठी मोठा बंगला बांधला आहे. काय? जो वर्षामधून एकदा मंदिरात जातो त्याच्या घरी पैसाच पैसा आहे महाराज, त्याच्या घरी लक्ष्मीच लक्ष्मी आहे. असा भेदभाव का? आता या गोष्टीला लक्षात दिलं बरं का महाराज. ज्याच्या घरी लक्ष्मीच लक्ष्मी आहे तो कधी मंदिरात येत पाहिलाय का? कधी धनवान लोक येतात का? पैशावाले लोक जास्त भक्ती करता का? आपल्यासारखे गर्भाचे लोकच करतात. तरीही देव आपलं चांगलं करत नाही. आता